आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय दादा गाडी बंद पडलं काय? हो अर्धा तास झालं बंद पडली गाडी, चालूच होईना। इथं जवळपास कुठं मेकॅनिक आहे का? हाय इथं पुढं नाक्यो, पाठवतो त्याला मी। प्लीज बरं होईल दादा। एक्सक्यूज मी, मला जरा कुरोली गावात सोडता का? कुरोली गाव? अहो आपलंच गाव आहे, तिकडेच निघालोय मी। अहो माझ्याकडे आहे टू व्हीलर, वरनं पाऊस पडतोय, भिजणार तुम्ही? नाही नाही काही हरकत नाही, फार नाहीये पाऊस तसंही चालेल। एक मिनिट दादा, गाडी रिपेअर झाली ना आपल्या घराच्या लोकेशनकडे या, माझं सामान आहे गाडीत आणि पेमेंट करते मी ऑनलाईन। ठीक आहे मॅडम। चला एक मिनिट। थँक्यू सो मच। बसू? होय। घे, हे आहे पाहुणीबाई सामान। अरे कशाला उडकतोय बाबा? माझं झालंय समजा उडकून, काहीच गावलं नाही त्यात, ना घरचा पत्ता ना घरच्या कोणाचा फोन नंबर। नाही याच्यात काय, पण मला वाईट संशय आहे। एखादा माणूस किती जरी घाईत असला ना तरी त्याचं सामान मागे ठेवून जात नाही। तिला किती वेळ लागला असता येऊन सामान घेऊन जायला? एवढ्या अर्जंट मध्ये कोण जातं? मला काय माहित, पण गोपाळला तर असंच म्हणल्या होत्या त्या। शेवटी गोपाळच भेटल्या होत्या ना। ती काहीतरी टेन्शन मध्ये झपाझप पावलं टाकत एसटी स्टँड कडे गेल्या। बहुतेक त्या त्यांच्या घरी गेल्या असेल दिल्लीला परत। नक्कीच काहीतरी गडबड आहे। हे बाबा अरे किती उडकशील का? माझं 100दा उडकून झालंय, काहीच नाही त्याच्यात। मला सांग, काय गावलं जरी तरी काय उपयोग आहे त्याचा? पाहुणीबाई गेलात आता। वाराणसी टू पुणे, ती गंगा तर दिल्लीवरून आली होती ना? म्हणजे वाराणसीहून तिकीट कसं काय काढले? सॉरी सॉरी। होय, याच गावात घर आहे काय तुमचं? हो हो, नेहमी येतं का गावात? खरं तर खूप वर्षांनी आली आहे यावेळी। म्हणजे मी लहान होते ना, माझे आजोबा इथे राहायचे, पुढे त्यांनी कामानिमित्त गाव सोडलं, आम्ही शहरातच वाढलो, पण आमची जमीन आहे बरं का गावात पुढे। आता काय शेती भीती करायची काय तुम्हाला इकडे? नाही हो, शेती भीती कुठे परवडता हो हल्ली, शेतकरी सुद्धा शेती करत नाहीत अशी अवस्था झालीये। कठीण झालंय सगळंच, पण मी इथे येऊन व्यवसाय सुरू करायचा असं ठरवलंय। गाव आणि तालुक्याच्या ठिकाणी राहूनच बिझनेस वाढवायचा हे पक्क केलंय मी। वाह, हे भारी बरं का, मी पहिल्यांदा ऐकतोय आणि पहिल्यांदा बघतोय बरं काही की गावातनं लोक शहराकडे जातात, तिकडे बिझनेस वाढवतात, पण तुम्ही
शहरात ना गावाकडे आलाय आणि इकडे बिझनेस करणार आहे. वा वेगळे. तुम्हाला खरं सांगू का, शहरातली गर्दी आता नको वाटते मला. म्हणजे शहराकडे ना स्पीड खूप आहे, पण माणसाला पोचायचंय कुठं हे कळतच नाही. खूप अवघड झालंय तिथे जगणं. स्वतःशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही हो. त्यामुळे मी आता ठरवलंय की मी कायमची इथे गावात सेटल होणार आहे. आणि काय आहे ना, पुढच्या काही वर्षांमध्ये शहरातली सगळी माणसं पळत निघणार आहेत गावाच्या दिशेने. म्हणलं सगळ्यांच्या आधी आपण पळून घ्यावं. त्यामुळे आता इथे कायमची सेटल होणार आहे. वा 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 वा, योग्य निर्णय घेतलाय बरं का. चांगलाय, भारी बोलताय तुम्ही, मनाला पटते. पुस्तकी वाटतंय खरं, पण भारी बोलताय तुम्ही. जित्या, गंगाला गावात कोण घेऊन आलं होतं? मीच की, मलाच पहिल्यांदा भेटलं ना त्या एसटी स्टँडवर. हा, आणि मलाच म्हणल्या की मुझे कुरोली जाने का है. मग मी म्हणलं मी तिकडे चाललोय, चला माझ्या संग. मग तसं मी घेऊन आलो त्यांना गावात, आणि मग आमची मैत्री झाली. लगा लय चांगल्या होत्या खरं मनानं त्या. बघ की, माझ्या संग पोरगी बघायला बी आल्या, माझ्या आईला स्वयंपाकात मदत करायच्या. आम्हाला ती लिट्टी चोखा का काहीतरी ती बी खाऊ घातलं होतं त्यांनी. जित्या, या वाराणसी बद्दल काय बोलली का नाही? वाराणसी नाही बा. हे थांबा 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 थांबा, इथं हेच आहे हो. जरा आडोशाला थांबूयात. फारच जोर धरला पावसाने. होय, लय जुनं घर आहे की तुमचं. हो, माझ्या पंजोबांच्या काळातलं आहे. ह्याला नवीन करावं लागणार आहे आता मला. एनिवे, थँक्यू सो मच मला ड्रॉप केल्याबद्दल. लगेच थँक्यू म्हणले. हे तुमच्या शहरातल्या माणसांचं एक बरं असता, गावातल्या माणसाला लगेच थँक्यू म्हणता. आमच्या गावात कोण कुणाला थँक्यू म्हणत नाही. हा, जर का थँक्यू म्हणायचं वाटलं, बिंदास चहाला घरी बोलावत्यात. नक्की नक्की, मी एकदा सेटल होते आणि मग तुम्हाला मी नक्की बोलवीन चहा. हो, नाही नाही, चेष्टा करत होतो मी. तुम्ही लगेच मनावर घेताय. येऊ मी. हा, तुम्हाला काय बी मदत लागू द्या गावात, बिंदास मला सांगायचं. ह्या गावात आपलं छोटस दुकान आहे, हिम्मतराव लेडीज टेलर. अच्छा, बर. हिम्मतराव तुमचंच नाव आहे का? नाही 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 नाही, हिम्मतराव आमच्या वडिलांचं नाव आहे. माझं नाव गोपाळ. अच्छा. येतो. हॅलो, साकेत बोल. व्हॉट? खरंच? आई शपथ. साकेत, 25 लाख? 25 लाखाचं लोन मिळतंय आपल्याला? ग्रेट 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 ग्रेट. थँक्यू थँक्यू. चालेल, हो पोचले मी, तुला करते कॉल. Rari